विधान परिषदेच्या निवडणुकीआधी सर्वच पक्षांकडून मतांची जुळवाजुळव। भाजप, राष्ट्रवादी, शिंदे गट, ठाकरे गट, काँग्रेसच्या बैठका। काँग्रेसच्या बैठकीला 2 आमदारांची दांडी। विधान परिषद निवडणुकीत काँग्रेसची 3 ते 4 मतं फुटणार। शेकापच्या जयंत पाटलांचा दावा। काँग्रेसच्या 3 ते 4 डाऊटफुल आमदारांची व्यवस्था पक्ष करेल। कैलास गोरंट्याल यांचा इशारा। पहिल्या पसंतीत दोन्ही उमेदवार निवडून आणण्याची अजितदादांच्या राष्ट्रवादीची भूमिका। आमदारांच्या बैठकीला छगन भुजबळ गैरहजर। विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडी 288 पैकी 225 पेक्षा जास्त जागा जिंकेल। शरद पवारांना विश्वास। विधानसभा निवडणुकीत भाजपने 180 पेक्षा कमी जागा लढू नये। अनेक भाजप नेत्यांचं मत। बावनकुळेंनी वृत्त फेटाळलं। तर समसमान जागा वाटपावर आधीच चर्चा। शिरसाटांचा दावा। भुजबळांच्या माध्यमातून राज्यात जातीय दंगली घडवण्याचं सरकारचं स्वप्न। बीडमधून मनोज जरांगेंचा सरकारवर गंभीर आरोप। मविया नेत्यांवरही हल्लाबोल। पुण्यातून उचलबांगडी झाल्यानंतर 2 दिवसांनी पूजा खेडकर वाशिममध्ये सेवेत दाखल। सेवेत भरती होताना सादर केलेल्या कागदपत्रांची पडताळणी करण्यासाठी केंद्र सरकारकडून समिती स्थापन। वादग्रस्त IAS अधिकारी पूजा खेडकरच्या आईकडून पुणे पोलिसांनाच दमदाटी। ऑडी कारवर कारवाई करण्यासाठी गेलेल्या पोलिसांना गेट बाहेरच उभं केलं। अपघाताआधी मिहिर शहाने 4 पेग व्हिस्की आणि 2 लिटर बियर रिचवली। प्राथमिक चौकशीत माहिती समोर। ड्रायव्हरकडून जबरदस्तीने कार चालवायला घेतल्याचे उघड। वर्षभरातच समृद्धी महामार्गाला मोठ्या भेगा पडल्याचं समोर आल्याने एकच खळबळ। ABP माझाच्या बातमीनंतर यंत्रणेला जाग। निवृत्त अग्निवीरांसाठी केंद्रीय सशस्त्र दलांमध्ये 10% जागा राखीव ठेवणार। केंद्र सरकारचा मोठा निर्णय। अर्थसंकल्पाआधी केंद्र सरकारची सामान्यांसाठी मोठी घोषणा। EPFOचा व्याजदर 0.1% वाढवला। 60 वर्षांवरील नागरिकांना तीर्थयात्रेवर जाण्यासाठी अनुदान देण्याचा राज्य सरकारचा निर्णय। वारकरी महामंडळाला देखील मान्यता। नमस्कार। मनसुद्धा तुझं ही वेगळ्याच प्रकारची मालिका तुम्हा सगळ्यांना खूप आवडली होती। याचा दुसरा सीझन कधी येणार अशी विचारणा झाली। प्रतीक्षा संपली आहे मित्रांनो। येतोय मनसुद्धा तुझाचा दुसरा सीझन। होई मन सुद्धा तू